गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आज रविवार जरी असला तरी आपल्याला प्रॅक्टिस करायची. कशाची मित्रांनो? इंग्रजी बोलण्याची. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज इम्पॉसिबल. म्हणजे काय? सराव केल्याशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट शक्य होत नाही. म्हणून मित्रांनो, इंग्रजी बोलत असताना आपल्याला इंग्रजी बोलण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे सर? व्हॉट इज वे ऑफ द स्पीकिंग इंग्लिश? सर्वात सोपा, इझी वे. म्हणजे सर्वात सोपा मार्ग असा आहे, या ठिकाणी मी काय 4-5 वाक्य लिहित, पण ते वाक्य प्रत्येक वेगवेगळे आहेत आणि त्या वाक्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची, म्हणजे सराव करायचा आहे. आता तुम्हाला सांगतो मी, माझ्या क्लासमध्ये समजा 8 ते 9 वर्षाची मुलं आहेत, दुसरी तिसरी वर्गातली मुलं आहेत, आणि ते विद्यार्थी मित्रांनो सांगतो की तुम्हाला, त्यांना असं एखादं वाक्य सांगितलं तर त्या प्रकारचे ते 400-500 वाक्य करतात. सर हाऊ इट इज पॉसिबल? वाय? हाऊ? कसं सर? हे काहीच नाही मित्रांनो, फक्त प्रॅक्टिस केल्यामुळे ते हे वाक्य करू शकतात. सर मग प्रॅक्टिस करण्यासाठी शब्दसाठा पाहिजेच ना. मग शब्दसाठा आपला असेल तर आपल्याला ते वाक्य करता येतील. नाही समजलं तर आपल्या पालकांना विचारा, आपल्या मित्रांना विचारा, आणि ते शब्दसाठा आपला वाढवत चालला. रोज कमीत कमी 10 नवीन नवीन शब्द सांगा. आता बघ, मी सांगतो, फॅन, डोअर, विंडो, बोर्ड, मोबाईल, पेन. किती जरी वाक्यात? सुटकेस, कबर्ड, क्वाट, टेबल, फॅन, गेट, टीव्ही, किती बाबा, मिरर. इथं माझ्या समोर ज्या वस्तू दिसतात ना, तर त्या सर्व वस्तूंची आपल्याला इंग्रजीमध्ये नावं आली पाहिजेत. जरी एखाद्या वस्तूचं नाव नाही आलं ना मित्रांनो इंग्रजीमध्ये, तर तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता ना, आय वॉन्ट भाकर. म्हणजे पहा, असे वाक्य लिहितात मुलं बाबा बाबा. सर त्याचबरोबर डेली एक्सरसाइज बूस्ट युअर मेंटल अँड फिजिकल हेल्थ. म्हणजे काय? दररोज व्यायाम केल्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. म्हणून तुम्हाला मित्रांनो, अभ्यासाबरोबरच दररोज व्यायाम केला पाहिजे. शरीर संपत्ती सर्वात मोठी संपत्ती आहे ना, आहे का नाही? म्हणून आपण व्यायाम केला पाहिजे. बघा बरं मित्रांनो, आता आपण पहिलं वाक्य बघूया. आय कॅन स्पीक इंग्लिश. आता लहान मुलं म्हणतात सर आय कॅन स्पीक इंग्लिश. सर आय कॅन म्हणलं की ते असे फटोफट 400-500 वाक्य करतात. सर काय काय करू शकतो ते सांगा बरं, तुम्ही कमेंट करा. आणि मित्रांनो, कमेंट करत जा. कमेंट केल्यामुळे काय होते, मला पण वाटतं की मी सांगितलेलं माझ्या विद्यार्थ्यांना समजत आहे. आणि समोरील लाईक बटन दाबायचा. काय होईल माहिती का, मला अरे भाऊ, मला मी सांगितलेलं माझ्या मुलांना कळत आहे, म्हणून मी पुन्हा पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तुम्ही लाईक करा. लाईक करायला त्याला पैसे लागत नाहीत लाईक करायला. आणि व्हिडिओ आवडलाच नाही चांगला तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं. आता बघा, मी या ठिकाणी जवळपास तुम्हाला कितीतरी वाक्य होतात बघा. माझे 8-9 वर्षाची मुलं 100, 200, 300, 500 वाक्य करतात. मी एक स्पर्धा घेत असतो बघा. चला बरं मुलांनो, आज मी तुम्हाला हे सांगितलं, आय कॅन वरचे वाक्य करा, आणि जे विद्यार्थी जास्तीत जास्त वाक्य करेल त्याला मी बक्षीस देणार आहे. काय सर, ते मुलं मोटिवेट. अरे सर मला घ्यायचं आज बक्षीस. मग अशा छोटे छोटे लहान लहान लेकरं, 8-9 वर्षाची मुलं फटाफट वाक्य, आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन रीड इंग्लिश. पहा, आता मी एक सांगतो तुम्हाला गोष्ट. एकाच आय कॅन पासून किती वाक्य होतात मी तुम्हाला नमुना म्हणून सांगतो. आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन क्लाइंब अ ट्री, आय कॅन जम्प, आहे का नाही, आय कॅन राईट, आय कॅन काय पण काय, आय कॅन कुक, आय कॅन जम्प, आय कॅन प्ले, आय कॅन काय पण, आय कॅन प्ले क्रिकेट. पहा, आय कॅन प्ले कबड्डी, आय कॅन प्ले खो खो. सर आय कॅन प्ले कबड्डी, खो खो, काय कोणते गेम घ्या, कोणते खेळाचे नाव लिहा ना. ते किती वाक्य होत? तुम्ही सर्व खेळांचे नाव लिहायचं. जे जे तुम्हाला, बॅडमिंटन लिहा, व्हॉलीबॉल लिहा, फुटबॉल लिहा, हॉकी लिहा, क्रिकेट लिहा, सगळे लिहा. आय कॅन प्ले एवढं लिहायचं, आणि तुम्ही जे जे खेळू शकता त्या खेळांची नाव लिहा. बघा दुसरं, आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन स्पीक मराठी, आय कॅन स्पीक इंग्लिश, नाही हिंदी, बंगाली, काय तुम्ही असं त्या ठिकाणी भाषेचे नाव लिहा. बघा मित्रांनो, तुमच्या जी लेवल आहे ना विचार करण्याची, ती विचाराची उंची अशी वाढत जाईल. आलं लक्षात? त्यानंतर आय कॅन कुक झालं, प्ले झालं. सर अजून तुम्ही काय पण सांगा, तुम्ही जे जे जीवनामध्ये करू शकता. आता झाडावर चढणे, पोहणे, उड्या मारणे, खेळणे, स्वयंपाक करणे, या सर्व गोष्टी तुम्ही आय कॅन मध्ये लिहू शकता. मग असे मित्रांनो सांगितलं मुलांना, तुम्हाला कमेंट मध्ये तुम्ही नवीन एखादं वाक्य सांगा. सर आय कॅन प्ले कॅरम. किती सोपं आहे. म्हणजे असं तुम्हाला करायचं आहे. बघा, आय कॅन वरची तुम्ही सर मुलांना प्रॅक्टिस करा, आणि 400-500 वाक्य तयार करा, आणि कमेंट मध्ये कमीत कमी 2-3 वाक्य सांगायचं. पुढे आहे, आय लाईक ऍपल. आता लाईक म्हणजे काय? आवडणे.
आता सर मला तुला काय वाटतंय ते म्हणते सर आय लाईक पिझ्झा, आय लाईक स्ट्रॉबेरी, आय लाईक बर्गर, आय लाईक मँगो, आय लाईक ऍपल, आय लाईक ग्रेप्स, आय लाईक कितीतरी खाण्याच्या वस्तू. आय कॅन शुगर केन आणि आय लाईक शुगर केन. शुगर केन काय बाळा? ते मला सर ऊस. अरे बाबा तू हुशार झाला म्हणून. सर ते मला आय लाईक शुगर केन ज्यूस. पाहतो काय म्हणला मला ऊसाचा रस आवडतो. म्हणजे पहा मित्रांनो, जे जे फळं तू दिसतील तुम्हाला किंवा ज्या ज्या वस्तू आय कॅन नाही आय लाईक जिलेबी, आय लाईक पेढा, आय लाईक चिवडा, आय लाईक वडापाव, आय लाईक खिचडी भजे. एक म्हणलं सर आय लाईक राईस कढी. पण काय कढी भात. बाबा एवढं सोपं असतं का हो? अरे मित्रांनो, एवढे सोपे सोपे वाक्य ते विद्यार्थी करतात ना, तर माझा सुद्धा जीव असा बघ. मला ज्या माझ्या कल्पनेच्या बाहेरचे शब्द ते आणि ते न खाल्लेल्या वस्तू, इडली वडापाव काय हे तर खातो आपण, पण त्यांना जे आवडतं ना ते सांगतो सर आय लाईक. मला जे जे आवडते तुम्हाला ते जे तुम्ही काय कराल लिहित चला. प्रॅक्टिस शिवाय काय करणार? विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल. म्हणून सांगतो मित्रांनो, आय लाईक वर झालं. मग नंतर सर आय वॉन्ट. आता पहा आय वॉन्ट म्हणजे मला पाहिजे. मला तुला काय पाहिजे? व्हॉट डू यू वॉन्ट? तुला काय पाहिजे ते सांग सर. आय वॉन्ट पेन, आय वॉन्ट लिटल बायसिकल. आता छोटी बायसिकल घेऊन द्यायची त्याला, हे का नाही? छोटी का असते सायकल म्हणा. नाही सर आय वॉन्ट लिटल बायसिकल, आय वॉन्ट लिटल कार. अरे हो लिटल कार असतील महाग असते 10,000-20,000ला. नाही सर आय वॉन्ट म्हणजे त्याला पाहिजे ना सर. ते समजा आय वॉन्ट रेड पेन, आय वॉन्ट ब्लॅक पेन, आय वॉन्ट ब्ल्यू पेन. कितीतरी कलर सुद्धा. अहो किती वाक्य बघा सर, हजारो वाक्य, हजारो. आय वॉन्ट म्हणून ना ज्या ज्या या पूर्ण पृथ्वी तलावरती गोष्टी आहेत ना त्या गोष्टी याला पाहिजे असतात ना. मग ते सर आय वॉन्ट न्यू फॅन, आय वॉन्ट न्यू टीव्ही, आय वॉन्ट न्यू टेबल, आय वॉन्ट न्यू बेड, आय वॉन्ट न्यू कबर्ड, आय वॉन्ट न्यू वॉच, आय वॉन्ट न्यू क्लॉक. म्हणजे ज्या ज्या गोष्टी पाहिजे ना मित्रांनो अशी तुम्ही लिहा. तुम्ही जर पालक असाल ना, आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. प्लीज मेक प्रॅक्टिस विथ युअर चाइल्ड. स्पीकिंग प्रॅक्टिस अँड देन ट्राय टू राईट ऑल सेंटेन्स अँड ऑल वर्ड्स इन इंग्लिश. काय सांगितलं मी? तुम्ही जर या पालक नात्यानं बघत असाल व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला आपल्या छोट्या मुलांना असू द्या ना, स्पेलिंग चुकू द्या काय पडत. सुरुवातीला चुकेल तोच शिकेल ना. चुका पण शिका. मग अशा प्रकारचे आय वॉन्ट वरती ते 400-500 वाक्य सहज. तुमचं लहान जर 5-10 वर्षाचा मुलगा असेल, 8-10 वर्षाचं, तरी ते लिहू शकते. बरं दुसरी तिसरी पासून जे मुलं आमचे सर्व वाक्य लिहितात. आता व्हेअर इज माय शूज? माझे बुट कुठं आहेत सांग बघा. आता छोटं बाळ म्हणते आई व्हेअर इज माय शूज. त्याला माहित नसते की आपण बाहेर ठेवली का कुठली होती, एकदम गेटच्या बाहेर ठेवली. मम्मी व्हेअर इज माय शूज? माझे बुट कुठं आहेत? आई म्हणते बाबा बघ ना ते असतील कुठं पडलेले. नाही म्हणते व्हेअर इज माय शूज. ते व्हेअर इज काय लावलं बाळा? व्हेअर इज माय टिफिन, व्हेअर इज माय कंपास, व्हेअर इज माय स्कूल बॅग, व्हेअर इज माय शर्ट, व्हेअर इज माय पॅन्ट, व्हेअर इज माय अंडर पॅन्ट, व्हेअर इज माय बनियान. किती शब्दात बरोबर. व्हेअर इज माय ड्रॉइंग बुक, व्हेअर इज माय इंग्लिश बुक, व्हेअर इज माय मराठी बुक. बाबा कितीतरी होतं बाबा. त्याच्या ज्या वस्तू आहेत ना ते सांगते सर माझ्या हे वस्तू आहेत ना. व्हेअर इज माय रेड पेन, व्हेअर इज माय ब्ल्यू पेन, व्हेअर इज माय कॉम, व्हेअर इज माय मिरर. माझी वस्तू माझी. व्हेअर इज माय डायनिंग टेबल, व्हेअर इज माय स्टडी टेबल. किती असो सांगा बरं तुम्ही. मी या ठिकाणी जे वाक्य बोलतो मित्रांनो तसे तुम्हाला ते आपल्या मित्राकडून आपल्या मुलाकडून. तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुम्ही करू शकता आणि जर पालक असाल तर पालकांनी आपल्या मुलाकडून ते वाक्य करून घ्यायचे आहेत. आता व्हेअर इज समजलं तुम्हाला? व्हेअर इज माय झालं, पण व्हेअर इज ट्री सांगा ना. व्हेअर इज विंडो? ते सर बघा ती विंडो आहे, दिस इज विंडो. व्हेअर इज मिरर? दिस इज मिरर इज ऑन द टेबल. किती सोपे सोपे वाक्य घेऊन विद्यार्थी मित्रांनो आपल्या मुलांची प्रॅक्टिस करत जा. 100% तुमचा मुलगा एका महिन्यात इंग्रजी बोलू शकतो, सांगतो गॅरंटीने. पण तुम्हाला काय करायचं मग? एक लाईक करायचं आहे. लाईक केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर लयच आवडला व्हिडिओ तर शेअर करायचं आहे. पुढे व्हॉट इज दिस? आता पहा व्हॉट इज दिस हे काय? किती व्हॉट इज दिस म्हणजे काय? हे काय? व्हॉट इज दिस? ते म्हणतात सर दिस इज गेट. व्हॉट इज दिस? दिस इज अ विंडो. व्हॉट इज दिस? दिस इज अ ट्री. व्हॉट इज दिस? आता एखादी वस्तू जवळ असेल ना तर त्याला व्हॉट इज दिस म्हणायचं, हे लक्षात ठेवा. मग दुसरं सर व्हॉट इज दिस वर झाले वाक्य. व्हॉट इज दिस? दिस इज टेबल. व्हॉट इज दिस? दिस इज अ फॅन. व्हॉट इज दिस? दिस इज अ टीव्ही. व्हॉट इज दिस? दिस इज अ
कबर्ड. व्हॉट इज दिस? दिस इज अ बेड. व्हॉट इज दिस? दिस इज अ पिलो. व्हॉट इज दिस? दिस इज अ टूल. व्हॉट इज दिस? दिस इज अ बेंच. किती वाक्य बरं सर? एवढे वाक्य होतात घरामध्ये? सांगा बरं. व्हॉट इज दिस? दिस इज अ गॅस. व्हॉट इज दिस? दिस इज अ ग्लास. व्हॉट इज दिस? दिस इज अ पॉट. म्हणजे असे कितीतरी वाक्य होतात मित्रांनो. पण तुम्हाला ते त्या ठिकाणी जाऊन त्या इंग्रजीच्या जगात जायचं, जगात. आणि सर व्हॉट इज म्हणलं, जवळची वस्तू दिस म्हणा, आणि लांब व्हॉट इज दिस, थोडं लांब आहे ना, लांब आहे. दिस इज अ डॉग. व्हॉट इज दिस? दिस इज अ लॉयन. व्हॉट इज दिस? दिस इज अ टायगर. व्हॉट इज दिस? दिस इज अ डीर. जेव्हा आपण प्राणी संग्रहालय जातो ना, मग एखादी वस्तू लांब असते, एखादा प्राणी असते लांब. लांब असेल तर आपण व्हॉट इज दॅट म्हणायचं. काय म्हणायचं? व्हॉट इज दॅट? दॅट इज अ बिग एलिफंट. हिज इयर इज बिग. हे का नाही? हिज. आता पहा, का बोलतो सर मी तुम्हाला असं? कारण विद्यार्थ्यांना आपण त्यामध्ये त्या विश्वामध्ये इंग्रजी बोलण्याच्या घेऊन जा. 100% तुमचा विद्यार्थी इंग्रजी बोलल्याशिवाय राहणार नाही. माझे लहान सर, आता एक नवीन शब्द द्या बरं. आय लाईक झालं, आय लाईक झालं, आय कॅन झालं, आय वॉन्ट झालं, फेरी झालं, व्हॉट इज झालं, व्हॉट इज दॅट म्हणायचं. मग आता पहा, नवीन सांगितलं. तुम्ही लिहिलं नाही दॅट. दॅट म्हणजे लांबच्या वस्तूला दॅट म्हणा. मग असे जर लाखो हजारो वाक्य होतात, हजारो. म्हणजे प्रत्येकाचे वेगळे बरं. एक एक. आता माझे मी सांगालो ना, आता जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल माझी मुलं, तर ते सांगतील सर, कमेंट करा माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही बघा बरं किती. आता मी नाव सांगतो. देवयानी, देवयानी, समृद्धी, स्वरांजली, बऱ्याच मुलं आहेत. दुर्वा असेल, किंवा ती आमची संस्कृती असेल, इकडे आमची साक्षी असेल, साक्षी, नंतर आराध्या. छोटे छोटे लहान मुलं असो, त्याचं 8 वर्ष वय आहे. किती? 8 वर्ष. आणि ते विद्यार्थी सर बघा, मी बघा 100 वाक्य लिहिलं, 100 सेंटेन्स. शाबास, कमी. आणि ज्याने जास्त लिहिलेलं वाक्य त्याला छोटंच बक्षीस असतं. बक्षीस काय असतं? वही, पेन, पुस्तक, ग्रामरचं, इंग्लिशचं, कोणतं पण द्या. आणि असे छोटे छोटे विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न आपण पालकांनी केला पाहिजे. बघा, आता समजा टीचर, आय एम टीचर, मी काय करतो, प्रत्येक विद्यार्थ्यांना अशी हे लावतो स्पर्धा. बाबा चला बरं, कोण जास्त वाक्य लिहितं. सर, आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. म्हणजे पहा, बोलता बोलता ते सर इंग्रजी बोलतात. बरं, बोलता बोलता सर प्लीज गिव्ह मी युअर पेन, प्लीज गिव्ह मी पेन. सर काय झालं बा? सर माझी पेन संपली, प्लीज गिव्ह मी पेन. आता माझ्याकडे असते पेनचा बॉक्स असते, टेबल वर. बाळा कमी हिअर, टेक इट 1 पेन. आणि काय कर, एक पेन घे, आणि तुझं लिहिणं झालं ना, ती परत कर. उद्या येते वेळेस तू दुसरी पेन घे. म्हणजे पहा, मुलांना घरी पण जायचं काम नाही. वही संपली का बाळा? वहीचा गठ्ठा इथं, चल वही घे. घरी जायचं नाही, इथंच घे, इथंच घे, लिहित बस. पुन्हा ते सर म्हणते पैसे. मग त्यानं दुसरी उद्या उद्या वही आणायची, इथे ठेवायची. म्हणजे पहा, विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी मित्रांनो आपण अशा प्रकारचे काम केलं पाहिजे. घरी जायचं नाही, घरी जायचं गरज नाही. क्लासमध्ये बसल्यानंतर मग क्लासमधून सर पेन संपली, नो नो नो, घरी जायचं नाही, इथंच आहे ना. तुला वही लागते का पेन लागते, सर्व गोष्टी आपल्या गोष्टी अवेलेबल असल्या पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला नक्की तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.